हॅलो स्टुडंट्स, बघा मॅथमॅटिकल लॉजिक हा लेसन चालू केला आहे. त्यामधील एक्झरसाइज 1.2 चालू आहे. तर त्यामधील नेक्स्ट बघा कॉलम काय आहे. यूजिंग ट्रूथ टेबल्स प्रूव्ह द फॉलोइंग लॉजिकल इक्विव्हॅलन्स. म्हणजे काय करायचं आहे बघा, इथे तुम्हाला काय दिलं आहे बघा, स्टेटमेंट पॅटर्न दिले. निगेशन P अँड Q इज इक्विव्हॅलन्स P और Q अँड निगेशन P. तर तुम्हाला हे काय करायचं आहे, तर लॉजिकल इक्विव्हॅलन्स आहेत हे प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे हा कॉलम इज इक्वल टू हा कॉलम, इक्वल कॉलम यायला पाहिजेत हे दोन्हीही. तर हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. तर याच्यामध्ये बघा सुरुवातीला कोणते कोणते स्टेटमेंट आहेत, यामध्ये दोन स्टेटमेंट आहेत P आणि Q. तर इथे काय येईल, सुरुवातीचा कॉलम येईल P, नंतरचा कॉलम येईल Q, नंतर काय आहे निगेशन P आहे. निगेशन Pचा एक कॉलम येईल, नंतरचा कॉलम काय येईल निगेशन P अँड Q. निगेशन P अँड Qचा एक कॉलम येईल, नंतर P और Qचा एक कॉलम येईल, आणि नंतर P और Q अँड निगेशन P याचा एक कॉलम येईल. तर बघा कॉलम कसे करायचे, जे स्टेटमेंट पॅटर्नमध्ये जे जे सिम्बॉल आहे ते सगळ्या सिम्बॉलचे कॉलम यायला पाहिजेत. दोन स्टेटमेंट आहेत P आणि Q, त्यामुळे Pचा एक कॉलम येईल, Qचा एक कॉलम येईल. नंतर निगेशन P एक आहे, निगेशन Pचा एक कॉलम येणार आहे. नंतर निगेशन P अँड Qचा एक कॉलम येईल, निगेशन P अँड Q. नंतर P और Qचा एक कॉलम येईल, P और Q. आणि लास्ट P और Q अँड निगेशन P चा एक कॉलम येईल. ठीक आहे. तर बघा याच्यामध्ये दोन स्टेटमेंट आहेत, त्यामुळे P मध्ये पहिले दोन ट्रू येणार आहेत व्हॅल्यू, आणि नेक्स्ट दोन व्हॅल्यू फॉल्स येणार आहेत. Q मध्ये काय येईल ट्रू फॉल्स. आता निगेशन P, ह्या Pचं निगेशन, तर इथे पहिल्या दोन व्हॅल्यू ट्रू आहेत, तर इकडे पहिल्या दोन व्हॅल्यू फॉल्स येतील. नंतरच्या व्हॅल्यू फॉल्स आहेत, इकडे काय येतील ट्रू येतील. आता बघा निगेशन P अँड Q, आधी निगेशन P आहे आणि Q याच्यामध्ये अँड आहे. तर अँडमध्ये काय असतं, दोन्ही व्हॅल्यू ट्रू असतील तरच ट्रू येतं, अदरवाईज फॉल्स असतात. तर बघा फॉल्स आहे ट्रू आहे, फॉल्सच येणार. फॉल्स आहे फॉल्सच येईल. इथे दोन्ही व्हॅल्यू ट्रू आहेत टी, त्यामुळे इथं काय येईल ट्रू येईल. आणि इथे ट्रू फॉल्स आहे, तर इथे काय येईल फॉल्स येईल. ठीक आहे. नंतर नेक्स्ट कॉलम काय आहे P और Q. आता P और Q, ह्या P आणि Q मध्ये ऑर आहे. तर ऑर कॉलममध्ये काय असतं, दोन्ही व्हॅल्यू फॉल्स असतील तरच व्हॅल्यू फॉल्स येते, नाहीतर अदरवाईज सगळ्या व्हॅल्यू ट्रू येते. तर बघा इथे लास्टला दोन्ही व्हॅल्यू फॉल्स आहेत, त्यामुळे इथे फॉल्स येणार आहे, आणि सगळ्या व्हॅल्यू काय येणार आहेत ट्रू येणार आहेत. ठीक आहे. नंतर P और Q अँड निगेशन P. P और Q अँड निगेशन P याच्यामध्ये अँड आहे. अँडमध्ये काय असतं ट्रू, बाकीच्या सगळ्या व्हॅल्यू फॉल्स असतात. तर सुरुवातीला हा कॉलम आहे, हा कॉलम अँड निगेशन P. तर इथे बघा इथे ट्रू आहे, इथे फॉल्स आहे, फॉल्सच येणार आहे. इथे पण ट्रू आहे, इथे फॉल्स आहे, फॉल्सच येणार. इथे दोन्ही व्हॅल्यू ट्रू आहेत, ट्रू त्यामुळे इथे ट्रू येणार. आणि इथे पण फॉल्स आहे आणि इथे ट्रू आहे, त्यामुळे व्हॅल्यू काय येईल फॉल्स. ठीक आहे. मग बघा हा टेबल तयार केला, तर आपल्याला हे लॉजिकल इक्विव्हॅलन्स प्रूव्ह करायचं आहे. हा कॉलम आणि हा कॉलम इक्वल येतो का बघायचं आहे. तर बघा निगेशन P अँड Qचा कॉलम, निगेशन P अँड Qचा कॉलम आणि हा कॉलम. तर हे दोन्ही तुम्ही कॉलम बघितले तर बघा दोन्हीमध्ये व्हॅल्यू, पहिल्या दोन व्हॅल्यू फॉल्स आहेत, इकडे पण फॉल्स आहेत. इथे व्हॅल्यू ट्रू आहे, इथे व्हॅल्यू ट्रू आहे, इथे फॉल्स आहे, इथे पण फॉल्स आहे. म्हणजे हे दोन्ही कॉलम आपले काय आलेत तर सेम आलेत, म्हणजे आयडेंटिकल आहेत. त्यामुळे आपण इथे काय म्हणणार, कॉलम नंबर द्यायचे सगळ्याला. याचा कॉलम नंबर कोणता आहे 4 आणि हा 6. कॉलम नंबर 4 अँड 6 आर आयडेंटिकल. त्यामुळे आपण काय म्हणणार निगेशन P अँड Q इज इक्विव्हॅलन्स P और Q अँड निगेशन P. ठीक आहे. नंतर बघा नेक्स्ट पण आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर इथे काय दिले, P बाय कंडिशनल Q is logical equivalence to negation P or Q and negation P and Q. तर बघा इथे पण P आणि Q हे दोन स्टेटमेंट आहेत, त्यामुळे पहिला टेबल काय येईल P, नंतरचा येईल Q, नंतरचा काय येईल
पी बाय कंडिशनल क्यू, पी बाय कंडिशनल क्यू हा एक कॉलम येणार आहे. नंतर पी और क्यूचा एक येईल, नंतर पी अँड क्यूचा एक येईल. नंतर निगेशन आहे, निगेशन पी अँड क्यू, त्यामुळे निगेशन पी अँड क्यूचा एक येईल. आणि नंतर पूर्ण हा पी और क्यू अँड निगेशन पी अँड क्यू, याला आपण ए म्हणलं तर काय होईल बघा, नंतरचा कॉलम काय येईल, निगेशन ए, म्हणजे पूर्ण याचं निगेशन, निगेशन ऑफ ए, निगेशन ऑफ ए येणार आहे. मग आता आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. बघा कॉलम कोणते कोणते तयार केले, तर पी आणि क्यू हे दोन स्टेटमेंट आहेत. त्यामुळे पहिला कॉलम पीचा, नंतर क्यूचा, नंतर पी बाय कंडिशनल क्यू हा एक कॉलम तयार केला. नंतर ह्याच्यामध्ये बघा कोणते कोणते आहेत, पी और क्यू हा एक आहे, नंतर पी अँड क्यू हा एक आहे, याचा एक कॉलम तयार केला. नंतर निगेशन आहे, निगेशन ऑफ पी अँड क्यू, त्यामुळे निगेशन ऑफ पी अँड क्यूचा हा एक कॉलम तयार केला. नंतर हा पूर्ण कॉलम एक तयार केला, पी और क्यू अँड निगेशन ऑफ पी अँड क्यू हा एक कॉलम तयार केला. आणि नंतर लास्टला काय आहे, या पूर्ण कॉलमचं निगेशन घ्यायचं आहे. आपण हा जो कॉलम तयार केला आहे त्याला ए म्हणलं, तर निगेशन ऑफ ए ए, ठीक आहे. मग पीमध्ये काय येईल, पहिल्या दोन व्हॅल्यू ट्रू, नंतरच्या दोन व्हॅल्यू फॉल्स, नंतर ट्रू फॉल्स. आता बाय कंडिशनल आहे. बाय कंडिशनलमध्ये काय असतं, दोन्ही व्हॅल्यू ट्रू असतील तर ट्रू, किंवा दोन्ही व्हॅल्यू फॉल्स असतील तर ट्रू, बाकीच्या सगळ्या व्हॅल्यू फॉल्स येतात. बघा बाय कंडिशनल दोन्ही व्हॅल्यू ट्रू असतील तरच ट्रू, किंवा दोन्ही व्हॅल्यू फॉल्स असतील तर ट्रू येतं, आणि यामधल्या व्हॅल्यू काय येतात, फॉल्स येतात, ठीक आहे. आता पी और क्यू, ऑरमध्ये काय असतं, तर दोन्ही व्हॅल्यू फॉल्स असतील तरच फॉल्स येतं. मी इथे दोन्ही व्हॅल्यू फॉल्स आहेत, त्यामुळे इथं काय येणार, फॉल्स, सगळ्या व्हॅल्यू बाकीच्या ट्रू येणार. नंतर पी अँड क्यू, पी अँड क्यू अँडमध्ये काय असतं, दोन्ही व्हॅल्यू ट्रू असतील तरच ट्रू येतं. मी इथे दोन्ही व्हॅल्यू ह्या ट्रू आहेत, त्यामुळे ते ट्रू येणार आहेत, बाकीच्या सगळ्या व्हॅल्यू फॉल्स येणार आहेत. आता निगेशन ऑफ पी अँड क्यू, याचं निगेशन येणार आहे. मग ट्रूचं निगेशन फॉल्स, आणि ह्या सगळ्या फॉल्सचं निगेशन काय येणार आहे, ट्रू येणार आहे, ठीक आहे. आता पी और क्यू अँड निगेशन ऑफ पी अँड क्यू ह्या दोन्ही कॉलमचं काय करायचं आहे, तर अँड घ्यायचं आहे. तर बघा अँडमध्ये काय असतं, दोन्ही व्हॅल्यू ट्रू असतील तरच ट्रू. तर बघा इथे ट्रू आहे, इथे फॉल्स आहे, त्यामुळे फॉल्स येईल. इथे ट्रू आहे, इथे ट्रू आहे, ट्रू येणार आहे. इथे ट्रू आहे, इथे ट्रू आहे, ट्रूच येईल. आणि इथे फॉल्स आहे आणि इथे ट्रू आहे, तर फॉल्सच येणार. आणि आता ह्याचं निगेशन, ह्या कॉलमचं निगेशन घ्यायचं आहे. फॉल्सचं निगेशन ट्रू, टीचं निगेशन फॉल्स, टीचं निगेशन एफ येणार आहे, आणि एफचं निगेशन टी. तर बघा पी बाय कंडिशनल क्यू इज इक्विव्हॅलन्स टू हा कॉलम दाखवायचा होता. मग पी बाय कंडिशनल क्यू हा कॉलम आहे थर्ड नंबर, आणि हा लास्ट कॉलम आहे. तर दोन्ही कॉलम सेम आहेत का, बघा टी टी आहे, मधल्या दोन व्हॅल्यू फॉल्स आहेत, इकडे पण फॉल्स आहे, आणि इथे टी आहे, इथे टी आहे. म्हणजे आपले कॉलम नंबर थर्ड अँड कॉलम नंबर 8 सेम आहेत. त्यामुळे काय म्हणणार आपण, कॉलम्स थर्ड अँड 8 आर आयडेंटिकल. तर मग आपण काय म्हणू शकतो, पी बाय कंडिशनल क्यू इज इक्विव्हॅलन्स टू निगेशन ऑफ पी और क्यू अँड निगेशन ऑफ पी अँड क्यू. बघा ज्यावेळी प्रूव्ह करायला सांगितलेलं असतं इक्विव्हॅलन्स आहे दाखवा, तर हे कॉलम जे आहे ते आपले इक्वल यायलाच पाहिजेत. आता हा कॉलम आणि हा कॉलम इक्वल यायला पाहिजे. तसंच बघा नेक्स्ट काय दिलं आहे, तर पी कंडिशनल क्यू अँड आर इज इक्विव्हॅलन्स टू पी कंडिशनल क्यू अँड पी कंडिशनल आर. आता याचा पण आपल्याला ट्रूथ टेबल तयार करायचं आहे. मग ट्रूथ टेबल तयार करण्यासाठी इथे काय दिले, तर 3 स्टेटमेंट आहेत, पी क्यू आणि आर, 3 स्टेटमेंट आहेत. मग 3 स्टेटमेंट असतील तर काय होणार आहे बघा, पहिला टेबल येईल, पहिला कॉलम पी, नंतर क्यू, नंतर आर, नंतर कोणता येईल, क्यू अँड आर, क्यू अँड आरचा एक कॉलम येईल. नंतर पी बाय कंडिशनल क्यू अँड आर, पी बाय कंडिशनल क्यू अँड आरचा एक कॉलम येईल. आता नेक्स्ट इकडे कोणता आहे, पी बाय कंडिशनल क्यू, पी कंडिशनल क्यू, नंतर पी कंडिशनल आर, पी कंडिशनल आर, आणि लास्टचा कोणता येईल, हा पूर्ण पी कंडिशनल क्यू अँड पी कंडिशनल आर हा एक कॉलम येईल.
बघा कॉलम तयार करता यायला पाहिजेत. पहिला पी क्यू आर, नंतर क्यू अँड आर, नंतर पी कंडिशनल क्यू अँड आरचा एक कॉलम येईल, नंतर पी कंडिशनल क्यू, नंतरचा कॉलम पी कंडिशनल आर आणि लास्ट कॉलम पी कंडिशनल क्यू अँड पी कंडिशनल आर याचा कॉलम येणार आहे. मग आता याच्यामध्ये 3 स्टेटमेंट आहेत. 3 स्टेटमेंट असतील तर माहिती आहे कसं लिहितात. पीमध्ये पहिल्या 4 व्हॅल्यू ट्रू लिहायच्या, नंतरच्या 4 व्हॅल्यू फॉल्स लिहायच्या. क्यूमध्ये कसं लिहिणार, पहिल्या 2 व्हॅल्यू ट्रू, नंतरच्या 2 व्हॅल्यू फॉल्स, नंतर 2 व्हॅल्यू ट्रू आणि लास्टच्या 2 व्हॅल्यू फॉल्स. आरमध्ये काय येणार आहे, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. ठीक आहे. नंतर क्यू अँड आर, क्यू अँड आरमध्ये काय येईल, अँड आहे. अँडमध्ये दोन्ही व्हॅल्यू ट्रू असतील तरच ट्रू लिहितो. मग क्यू आणि आरमध्ये काय येईल बघा, इथे ट्रू आहे इथे ट्रू आहे, ट्रूच येणार आहे. ट्रू फॉल्स फॉल्स येईल, फॉल्स ट्रू फॉल्सच येणार आहे, फॉल्स फॉल्स फॉल्स. इथे बघा दोन्ही व्हॅल्यू ट्रू आहेत, दोन्ही व्हॅल्यू ट्रू आहेत त्यामुळे काय येणार आहे, ट्रूच येणार आहे. नंतर ट्रू फॉल्स फॉल्स, फॉल्स ट्रू फॉल्स, फॉल्स फॉल्स फॉल्सच येणार आहे. नंतर पी बाय कंडिशनल क्यू अँड आर, बघा पी कंडिशनल क्यू अँड आर याच्यामध्ये कंडिशनल आहे. मग कंडिशनलमध्ये काय असतं, एक व्हॅल्यू पहिली व्हॅल्यू ट्रू असेल आणि नंतरची व्हॅल्यू फॉल्स असेल तर फॉल्स येतं, नाहीतर सगळ्या व्हॅल्यू काय येतात, ट्रू येतात. तर बघा इथे ट्रू आहे इथे ट्रू आहे, ट्रूच येणार आहे. नंतर पहिली व्हॅल्यू इथे ट्रू आहे आणि इथली व्हॅल्यू काय आहे, फॉल्स आहे त्यामुळे फॉल्स येणार आहे. इथे पण बघा पहिली व्हॅल्यू ट्रू आहे नंतरची फॉल्स आहे त्यामुळे फॉल्स येईल. इथे पण पहिली व्हॅल्यू ट्रू आहे नंतरची व्हॅल्यू फॉल्स आहे त्यामुळे फॉल्स येणार. आणि इथे पीमध्ये सगळ्या व्हॅल्यू पहिल्या व्हॅल्यू फॉल्सच आहेत त्यामुळे इकडे ट्रू येणार आहेत. ठीक आहे. नंतर आता पी कंडिशनल क्यू, पी आणि क्यूमध्ये कंडिशनल आहे तर कंडिशनलमध्ये पण ते सेम, पहिली व्हॅल्यू ट्रू आणि नंतरची व्हॅल्यू फॉल्स असेल तर फॉल्स, नाहीतर सगळ्या व्हॅल्यू ट्रू येणार. तर बघा इथे ट्रू आहेत दोन्ही व्हॅल्यू, ट्रूच येणार आहे. इथे पण दोन्ही व्हॅल्यू ट्रू आहेत त्यामुळे ट्रूच येणार. इथे बघा पहिली व्हॅल्यू ट्रू आहे नंतरची व्हॅल्यू फॉल्स आहे त्यामुळे काय येईल, फॉल्स येईल. इथे पण पहिली व्हॅल्यू ट्रू आहे नंतरची व्हॅल्यू फॉल्स आहे त्यामुळे काय आहे, फॉल्स. आणि आता इथे पीमध्ये सगळ्या खालच्या व्हॅल्यू फॉल्स आहेत त्यामुळे इकडे काय येणार आहे, ट्रू येणार आहे. तसंच पी कंडिशनल आर, पी आणि आरमध्ये कंडिशनल, तर बघा इथे पण दोन्ही व्हॅल्यू ट्रू आहेत, ट्रूच येणार. इथे ट्रू आहे इथे फॉल्स आहे, फॉल्स येईल. दोन्ही व्हॅल्यू ट्रू आहेत, ट्रूच येईल. इथे ट्रू आहे इथे फॉल्स आहे त्यामुळे फॉल्स येईल. आणि इथे परत पीमध्ये 4 व्हॅल्यू फॉल्स आहेत त्यामुळे इकडे 4 व्हॅल्यू ट्रू येणार आहेत. आता लास्टचा कॉलम ह्या दोन्हीमध्ये अँड आहे. अँडमध्ये काय असतं, दोन्ही व्हॅल्यू ट्रू असतील तर ट्रू. इथे दोन्ही व्हॅल्यू ट्रू आहे, ट्रू येणार. इथे ट्रू फॉल्स आहे, फॉल्स येईल. फॉल्स ट्रू फॉल्स, फॉल्स फॉल्स फॉल्स. इथे पण दोन्ही व्हॅल्यू ट्रू आहेत, ट्रूच येणार आहे. खाली सगळ्या व्हॅल्यू ट्रू आहेत दोन्हीही त्यामुळे इथे काय येणार आहे, ट्रूच येणार आहे. तर बघा आपल्याला हा कॉलम आणि हा कॉलम सेम यायला पाहिजे. तर येतोय का आपला, तर बघा कॉलम नंबर 5 आणि कॉलम नंबर 8 सेम आहे का बघा, टी आहे, परत 3 व्हॅल्यू फॉल्स आहेत 3 व्हॅल्यू फॉल्स आहेत आणि सगळ्या खालच्या व्हॅल्यू ट्रू आहेत, इकडे पण ट्रू आहेत. त्यामुळे जे कॉलम 5 आणि कॉलम नंबर 8 हे आयडेंटिकल आहे त्यामुळे आपण म्हणू शकतो हा कॉलम इज इक्वलन्स टू हे स्टेटमेंट. ठीक आहे. नंतरचं काय दिलं आहे बघा, बघा नेक्स्ट टेबल काय दिलं आहे, निगेशन ऑफ पी और क्यू और पी और क्यू अँड आर इज इक्विव्हॅलन्स टू आर. म्हणजे हा कॉलम इज इक्विव्हॅलन्स टू आर हा कॉलम यायला पाहिजे. ठीक आहे. तर बघा याच्यामध्ये पण पी क्यू आणि आर 3 स्टेटमेंट आहेत त्यामुळे पी क्यू आर चे कॉलम केले. नंतर काय आहे, पी और क्यू. ठीक आहे. पी और क्यूचा एक कॉलम तयार केला. नंतर निगेशन ऑफ पी और क्यू, निगेशन ऑफ पी और क्यूचा एक कॉलम तयार केला. नंतर पी और क्यूचाच आहे, पी और क्यू. इथे पी और क्यूचा हा कॉलम नाही केला तरी चालेल कारण की इथं आहेच पी और क्यूचा कॉलम. ठीक आहे. पी और क्यू. नंतर काय आहे, ए और बी, म्हणजे आपण हा जो कॉलम तयार केला आहे त्याला ए म्हणलं आणि पी और क्यू हा बी म्हणलं. तर ह्या दोन्हीमध्ये काय आहे तर ऑर आहे त्यामुळे ए और बी म्हणलं. आणि नंतर काय आहे, हा पूर्ण कॉलम अँड आर. मग ह्या कॉलमला आपण जर सी म्हणलं तर काय येईल, सी अँड आर.
बघा कॉलम कसे तयार केलेत. पहिला पी, नंतर क्यू, नंतर आर, 3 स्टेटमेंट आहे त्यामुळे पी क्यू आर येणार आहे. नंतर काय होईल, पी और क्यूचा एक कॉलम येईल, नंतर निगेशन ऑफ पी और क्यूचा एक येईल, नंतर पी और क्यूचा कॉलम येईल. याला ए म्हणलं, याला बी म्हणलं तर ए और बीचा एक कॉलम येईल, आणि याला सी म्हटलं आपण तर सी अँड आरचा एक कॉलम तयार होईल. तर मग बघा इथे 3 स्टेटमेंट असल्यामुळे पहिल्या 4 व्हॅल्यू ट्रू येतील, नंतरच्या 4 व्हॅल्यू फॉल्स. क्यूमध्ये काय होईल, पहिल्या 2 व्हॅल्यू ट्रू, नंतरच्या 2 व्हॅल्यू फॉल्स, नंतरच्या 2 व्हॅल्यू ट्रू, नंतरच्या 2 व्हॅल्यू फॉल्स. आरमध्ये पण काय होईल, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. आता ऑर असेल तर काय असतं, पी और क्यू या दोन्हीमध्ये ऑर आहे. ऑरमध्ये दोन्ही व्हॅल्यू फॉल्स असतील तरच फॉल्स येतं. तर बघा इथे शेवटला दोन्ही व्हॅल्यू फॉल्स आहेत त्यामुळं काय येणार आहे, फॉल्स येणार आहे. बाकीच्या सगळ्या व्हॅल्यू काय येणार आहे, ट्रू येणार आहे. आता निगेशन ऑफ पी और क्यू ह्याचं निगेशन घ्यायचं आहे. तर इथे ट्रू 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 व्हॅल्यू आहेत, ह्या ट्रूचं निगेशन काय येणार आहे तर फॉल्स येणार आहे, आणि खालच्या 2 व्हॅल्यू फॉल्स आहेत, याचं निगेशन काय येईल, ट्रू येईल. ठीक आहे. नंतर पी और क्यू ऑर ह्या दोन्हीमध्ये ऑर म्हणजे हाच कॉलम येणार आहे. हाच कॉलम इथे घेतला तर काय करायचं आहे आपल्याला, ह्या दोन्ही कॉलममध्ये ऑर आहे. मग ऑरमध्ये काय असतं, फॉल्स फॉल्स फॉल्स, नाही तर सगळ्या व्हॅल्यू काय येतात, ट्रू येतात. तर बघा इथे फॉल्स फॉल्स नाहीच आहे, एक व्हॅल्यू फॉल्स आहे, एक व्हॅल्यू ट्रू आहे. इथे पण एक व्हॅल्यू ट्रू आहे, एक व्हॅल्यू फॉल्स आहे, त्यामुळे ह्या सगळ्या व्हॅल्यू काय येणार आहेत, ट्रू येणार आहेत. ठीक आहे. आणि आता सी अँड आर हा कॉलम आणि आर याच्यामध्ये काय आहे तर अँड आहे. मग अँडमध्ये काय असतं, दोन्ही व्हॅल्यू ट्रू असतील तरच ट्रू येतं. तर बघा इथे ट्रू आहे, इथे ट्रू आहे, त्यामुळे व्हॅल्यू येणार आहे ट्रू. नंतर इथे ट्रू आहे, इथे फॉल्स आहे, फॉल्स येईल. नंतर ट्रू ट्रू ट्रूच येणार आहे. नंतर ट्रू फॉल्स फॉल्स येणार आहे. नंतर ट्रू आहे, इथे पण ट्रू आहे, ट्रू येणार. नंतर इथे ट्रू आहे, फॉल्स आहे, फॉल्स येईल. नंतर ट्रू 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 येणार आहे, आणि ट्रू फॉल्स फॉल्स येणार आहे. तर बघा आपल्याला हा कॉलम इज इक्वॅलंट टू आर दाखवायचं आहे, म्हणजे आर आणि हा कॉलम लास्टचा कॉलम सेम येतोय का. तर बघा अल्टरनेट ट्रू फॉल्स आहेत, अल्टरनेट ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. इथं पण तसंच आहे, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. म्हणजेच हे दोन्ही कॉलम आपले सेम आहेत. मग कॉलम सेम आहे तेव्हा आपण काय म्हणतो, कॉलम नंबर हा 3 and 8 आर आयडेंटिकल. त्यामुळे देअरफॉर आपण हे स्टेटमेंट परत लिहू शकतो. ठीक आहे. मग लॉजिकल इक्विव्हॅलन्स प्रूव्ह करायचं म्हणजे काय करायचं आहे तर दोन्ही कॉलमच्या मधल्या व्हॅल्यू आपल्या सेम यायला पाहिजेत. प्रूव्ह करायचं आहे त्यामुळे सेम यायलाच पाहिजेत. ठीक आहे. तर बघा नेक्स्ट क्वेश्चन काय सांगितलं आहे, एक्झामिन वेदर ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न्स इज अ टॅटॉलॉजी और अ कॉन्ट्रॅडिक्शन और अ कॉन्टिजन्सी. तुम्हाला सांगायचं आहे जे स्टेटमेंट पॅटर्न दिले ते टॅटॉलॉजी आहे, कॉन्ट्रॅडिक्शन आहे की कॉन्टिजन्सी आहे. मग टॅटॉलॉजी कधी असतं, लास्टच्या कॉलममध्ये सगळ्या व्हॅल्यू जर ट्रू आल्या तर टॅटॉलॉजी, सगळ्या व्हॅल्यू फॉल्स आल्या तर कॉन्ट्रॅडिक्शन, आणि दोन्ही मिक्स असतील ट्रू फॉल्स तर कॉन्टिजन्सी. तर बघा इथे फर्स्ट दिले पी अँड क्यू कंडिशनल क्यू और पी. तर हे आपल्याला सांगायचं आहे काय येतं ते. तर याचे ट्रूथ टेबल तयार करायचे. तर ह्याच्यामध्ये 2 स्टेटमेंट आहेत, पी आणि क्यू. पी आणि क्यूचा कॉलम तयार केला. नंतर पी अँड क्यूचं आहे, पी अँड क्यू. नंतर क्यू और पीचं आहे, क्यू और पीचं. आणि ह्या दोन्हीमध्ये कंडिशनल आहे. मग याला ए म्हणलं, याला बी म्हणलं तर काय येईल, ए कंडिशनल बी. तर बघा 2 स्टेटमेंट असल्यामुळे पीमध्ये पहिल्या 2 व्हॅल्यू ट्रू, नंतरच्या व्हॅल्यू फॉल्स. क्यूमध्ये ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. अँड असेल तर काय असतं, दोन्ही व्हॅल्यू ट्रू असतील तर ट्रू, बाकीच्या सगळ्या व्हॅल्यू फॉल्स येणार आहेत. नंतर क्यू और पी, क्यू और पीमध्ये काय येणार आहे, दोन्ही व्हॅल्यू फॉल्स असतील तरच फॉल्स येतं. मग इथे दोन्ही व्हॅल्यू फॉल्स आहेत, फॉल्स येणार आहे, नाहीतर सगळ्या व्हॅल्यू ट्रू येणार आहेत. आणि ह्या दोन्हीमध्ये कंडिशनल आहे. कंडिशनलमध्ये काय असतं, पहिली व्हॅल्यू ट्रू असेल आणि नंतरची व्हॅल्यू फॉल्स असेल तर फॉल्स असते, नाहीतर सगळ्या व्हॅल्यू ट्रू येतात. तर इथे बघा दोन्ही व्हॅल्यू ट्रू आहेत, ट्रू येणार आहे. इथं पहिली व्हॅल्यू फॉल्स आहे, इथे ट्रू आहे, ट्रूच येणार आहे. पहिली व्हॅल्यू फॉल्स ट्रू, ट्रूच येणार आहे. दोन्ही व्हॅल्यू फॉल्स आहेत त्यामुळे ट्रूच येणार आहे. तर बघा इथे लास्ट कॉलममधल्या सगळ्या व्हॅल्यू काय आलेत, आपल्या ट्रू आलेत, त्यामुळे हे काय येणार आहे, टॅटॉलॉजी. बघा ऑल द ट्रूथ व्हॅल्यूज इन द लास्ट कॉलम आर टी.
हेन्स इट इज टॅटॉलॉजी. बघा लास्ट कॉलम आहे हा, या कॉलममधल्या सगळ्या व्हॅल्यू आपल्या ह्या टी आलेत, त्यामुळे हे स्टेटमेंट पॅटर्न काय आपलं तर टॅटॉलॉजी आहे. तसंच नेक्स्ट बघा दिले निगेशन ऑफ निगेशन पी अँड निगेशन क्यू ऑर क्यू. तर हे स्टेटमेंट पॅटर्न आपल्याला ओळखायचं आहे कोणतं येतं. तर इथे पण पी आणि क्यू दोन स्टेटमेंट आहेत, त्यामुळे पीचा एक कॉलम केला, क्यूचा एक केला. नंतर निगेशन पी एक आहे, निगेशन क्यू एक आहे. निगेशन पीचा एक कॉलम केला, निगेशन क्यूचा एक कॉलम केला. नंतर निगेशन पी अँड निगेशन क्यूचा एक कॉलम तयार केला, निगेशन पी अँड निगेशन क्यू. नंतर काय आहे निगेशन ऑफ निगेशन पी अँड निगेशन क्यू आहे, त्यामुळे इथे निगेशन ऑफ निगेशन पी अँड निगेशन क्यूचा एक कॉलम तयार केला. आपण याला ए म्हटलं. तर नेक्स्ट काय आहे हा कॉलम ऑर क्यू, त्यामुळं ए ऑर क्यू हा एक कॉलम लास्टचा तयार केला. तर बघा याच्यामध्ये पी क्यू पीमध्ये पहिल्या दोन व्हॅल्यू ट्रू, नंतरच्या दोन व्हॅल्यू फॉल्स. क्यूमध्ये ट्रू फॉल्स. निगेशन पी काय येणार आहे, पी दोन व्हॅल्यू ट्रू आहेत, इथे दोन व्हॅल्यू फॉल्स येणार आहे. फॉल्स आहे, ट्रू येणार आहे. निगेशन क्यू काय येणार, ट्रूचं निगेशन फॉल्सचं निगेशन ट्रूचं निगेशन फॉल्सचं निगेशन टी. ठीक आहे. नंतर निगेशन पी अँड निगेशन क्यू याच्यामध्ये अँड आहे. अँडमध्ये काय असतं, दोन्ही व्हॅल्यू ट्रू असतील तरच ट्रू येणार आहे, अदरवाईज सगळ्या व्हॅल्यू फॉल्स येतात. नंतर ह्याचं निगेशन आहे निगेशन ऑफ निगेशन पी अँड निगेशन क्यू. तर इथे पहिल्या तीन व्हॅल्यू फॉल्स आहेत, तर इथे काय येणार, पहिल्या तीन व्हॅल्यू ट्रू येणार आहेत. आणि इथे ट्रू आहे तर फॉल्स येईल. आता ए ऑर क्यू म्हणजे ए ऑर क्यू हा कॉलम ऑर क्यू हा कॉलममध्ये ऑर आहे. ऑरमध्ये दोन्ही व्हॅल्यू फॉल्स असतील तरच फॉल्स येतं. तर बघा इथे ट्रू आहे, इथं ट्रू आहे, ट्रूच येणार आहे. नंतर इथे ट्रू आहे, इथे फॉल्स आहे, ट्रूच येणार. इथे ट्रू आहे, इथे ट्रू आहे, ट्रूच येणार आहे. आणि इथे फॉल्स आहे, इथे फॉल्स आहे, म्हणजे दोन्ही व्हॅल्यू फॉल्स आहेत. मग दोन्ही व्हॅल्यू फॉल्स असेल तर फॉल्स येणार आहे. तर बघा हा लास्टचा जो कॉलम आहे ह्या कॉलममध्ये मिक्स व्हॅल्यू आहेत, ट्रू व्हॅल्यू आहेत आणि नंतर फॉल्स आहेत. त्यामुळे काय येणार आहे इथे ट्रूथ व्हॅल्यूज इन द लास्ट कॉलम आर नॉट सेम आहेत का, तर नाही. त्यामुळे इथं काय येणार, हेन्स इट इज कॉन्टिजेन्सी. बघा सेम नाही आहेत व्हॅल्यू, मिक्स आहेत, त्यामुळे आपण इथं म्हणतोय कॉन्टिजेन्सी. ठीक आहे. नेक्स्ट आपण नेक्स्ट लेक्चरला बघू.